धावसंख्येवर आतापर्यंत जगडून ठेवला आहे कलकीची कोंड या संघाला. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. उर्वरित चेंडू या ठिकाणी असतील 9 आणि 9 चेंडूत चांगला खेळ करणं देखील गरजेचं आहे, कारण एक चांगला टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने, हा फटका आपण पाहतोय. तोपर्यंत मी संधी देईल डीजे मास्टरला. प्लीज डीजे. तर आपण पाहतो एक आल्या पहिल्या चेंडूवर भरपूर समाचार घेतलाय मनीषाचा फलंदाज प्रफुल्ल याने, आणि गरजेचं देखील होतं, कारण आतापर्यंत धाव फलकावर केवळ 4 धावा लगावल्या गेल्या होत्या आणि एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून 2 क्षेत्ररक्षकांना चिरून अक्षरशः चेंडू आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहिला. 4 धावा अर्जित करतोय प्रफुल्ल आपल्या संघासाठी. 8 धावसंख्येवर संघ जाऊन पोहोचतोय. तर पुन्हा एकदा या ठिकाणी गतीनं बीट केलंय स्वतः हा यष्टीरक्षक चेंडूच्या मागे झेल टिपण्यासाठी चालला होता, परंतु पंच या ठिकाणी कळवतील आम्हाला की ही धाव एक. तर या ठिकाणी पंच कळवतात की रनिंग विकेट, एक रनिंग धाव, तर 1 धाव या ठिकाणी मिळेल. तर 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुन्हा 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9च्या घरात. तर गोलंदाजी माकरून मनीष सज्ज असेल षटकातील पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा तो चेंडू ऑफ साईडला फक्त चेंडूला स्टिअर केलं आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल, क्षेत्ररक्षण करेल. तोपर्यंत मात्र 1 धाव दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केली. धावा जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येच्या घरात. जर पाहिलं तर 10 या धावसंख्येवर संघाचा धावफलक जाऊन पोहोचते. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला आणि 10 नंबरचा जर विचार केला तर सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज 24 एप्रिल अर्थातच क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तर 3रं षटक, शेवटचं षटक, स्लॉगओव्हरचं षटक आणि हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल संकेत. 2 षटकांचा खेळ आपण या ठिकाणी पाहिला आहे. केवळ एक शांत क्रिकेट आपण आतापर्यंत पाहिलं आहे. 5च्या सरासरीने 10 या धावसंख्या अर्जित केल्या 2 षटकामध्ये. तर अजय असेल स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संकेत. शेवटचं स्लॉगओव्हरचं हाणामारीचं षटक घेऊन संकेत सज्ज. आणि आता मात्र मोठा फटका मारायचा होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक जज करतो फिल्डर आणि या ठिकाणी झेल मात्र केला जातोय. धरणीला दान, केवळ 1 धाव याच्यावर मिळेल, कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो झेल पकडणं खूप गरजेचं आहे. कारण नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन इन द मॅचेस, आणि एक सहज सोपा झेल या लेवलला हा झेल सोडणं अपेक्षित नसेल तुमच्या संघनायकाकडून. मात्र एक सहज सोपा झेल मात्र केला जातोय धरणीला दान आणि 1 धावेने संघाच्या धावसंख्येत वृद्धी होईल. 11 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचेल. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईटमध्ये विकेट घेऊन संकेत सज्ज. आता मात्र ऑफ साईडला स्टिअर केलंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एक चेंडूनं वळण घेतलं, मात्र एक सुरेख फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी गचाल कलेक्शन होतंय या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून. केवळ 3 धावा हे पाहायला मिळतील या चेंडूवर. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. आणि क्रिकेटमध्ये नक्कीच जेव्हा मोठे फटके लागत नसतात तेव्हा सिंगलला डबलमध्ये आणि डबलला 3मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. तर 3 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. संघाच्या फलकावर धावा लगावल्या जातात. आतापर्यंत 14 या धावा. रिकी पॉन्टिंग याचा जर्सी नंबर 14. तर पुन्हा एकदा राईटमध्ये विकेट सज्ज होईल. या ठिकाणी लेग साईडला स्टिअर केले चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल, चेंडू फेकी करेल, तोपर्यंत मात्र सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आणि 16 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या पोहोचेल. आतापर्यंत जर आपण शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक संकेतचं पाहिलं तर संकेतनं आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी टाकले आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. अशा प्रकारे 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र क्रीज सोडून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. आणि नक्कीच क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये गतीपेक्षा कृती नेहमीच महान असते. तर एक विकेट येतोय. तर मी पुन्हा संधी देईल डीजे माथरला. डीजे प्लीज.
या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपल्याला पूर्ण पाहायला मिळतोय. 4 चेंडूंच्या मोबदल्यात 5 धावा या ठिकाणी खर्च केलात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, काय चेंडू होता पहा, गती होती या चेंडूमध्ये आणि पूर्णपणे बीट केलंय प्रफुल याला आणि एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि संघाच्या धावफलकाचा जर विचार केला तर 16 धावा केवळ धावफलकावर पाहायला मिळतात. तर स्लॉग ओव्हरचा आणि या पहिल्या डावातला शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा संकेत सज्ज आणि आता मात्र ऑफसाईडला चेंडूला स्टिअर केले 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. हा चेंडू जाईल सीमा पार, एक सूरज फटका येईल. तोपर्यंत मी संधी देईल डीजे प्लीज. हॅलो, यापुढील होणारा सामना ग्राउंड वर्ष तर मी विनंती करेल पुढचा होणारा सामना कालभैरव क्रिकेट संघ गोवलेवाडी आणि कालभैरव क्रिकेट संघ कणगर ब दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल कृपया प्लीज आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी टॉस का बॉस या आपल्या कक्षामध्ये यायचं. दोन्ही संघाच्या संघनायकांना प्लीज विनंती असेल, दोन्ही प्लीज आम्हाला सहकार्य करा. तर आपण पाहतोय मित्रांनो बॉल, तर या ठिकाणी प्लीज बॉल कलेक्ट करा. आमच्या व्हॉलेंटिअरला मी विनंती करतो. तर रायगड रॉक्स मानाचा चषक पर्व 2 आपण ही स्पर्धा पाहतोय. पुढील सामन्यासाठी दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. टॉस का बॉस. तर मी विनंती करेल कालभैरव क्रिकेट संघ गोवले कोंड विरोधात कालभैरव क्रिकेट संघ कणगर ब दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस आहे आमच्या कक्षामध्ये प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर रायगड रॉक्स मानाचा चषक पर्व 2 ही स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन जर आपण पाहिलं तर रायगड रॉक्स संघटनेचे अध्यक्ष असतील सागर गोरिवले साहेब आणि सेक्रेटरी अरविंद सिगवन साहेब, तसेच रायगड रॉक्सचा पूर्ण मित्रपरिवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतो. एक भव्य दिव्य आयोजन, एक मोठं व्यासपीठ उभं करून दिलं जातं आहे आमच्या या खेळाडूंना. तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी पार पाडला जातोय. धावफलकावर धावा लगावल्या गेल्या आहेत. तर पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा लगावल्या गेल्या आहेत. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कलकीचा कोंड या संघाने 20 धावा या ठिकाणी 21 धावांचं टार्गेट सेट केलं आहे संघ सोनगर या संघासमोर. तर प्लीज सोनगर संघाच्या कर्णधारांनी एका गोष्टीची नोंद घ्यायची की कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. ज्या धावा बनतील तर कंपल्सरी चेस आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. तर फलंदाज सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अजय आणि मनीष हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मनीषचा जर आपण विचार केला तर काय सुरेख गोलंदाजी केली होती दुसऱ्या षटकामध्ये, 2 मोठे हादरे दिले होते त्यांनी आणि तोच मात्र सलामीला आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलामीचे 2 फलंदाज सज्ज असतील 21 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. तर गोलंदाजी मार्कवर पाचारण केलंय. तर गोलंदाजी मार्कवर संघाच्या संघनायकाने पाचारण केलंय रोशन या गोलंदाजाला. नक्कीच रोशनला देखील पहिल्या षटकामध्ये एक चांगला खेळ करावा लागेल, कारण जर टार्गेट पाहिलं तर 18 चेंडू आणि केवळ 21 धावा हे समीकरण आहे या सामन्यामध्ये. तर नक्कीच डन. तर आमचे दोन्ही ऑफिशियल आम्हाला कळवत आहेत की चला रेडी फॉर सेकंड इनिंग. तर गोलंदाजी मार्कवर रोशन सज्ज असेल गोलंदाजी करण्यासाठी. फिल्डिंगची जवळ आपण पाहिले तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. मिडॉन आणि कवर्स असे 2 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल अजय. तर अजयने पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट केले. एक मोठा फटका मारायचा होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रफुल.
तर पहिल्या चेंडूवर मोठा हादरा लागतोय. अजयला बॅक टू द पेव्हिलियन जावं लागतंय. पहिलाच चेंडूवर मोठा हादरा आणि सुरेख गोलंदाजी. नक्कीच विकेट घ्यावे लागतील कारण विकेटच आपल्याला मॅचमध्ये कमबॅक करून देतील. तर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज असेल नवीन फलंदाज विवेक आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय रोशन. सुरेख गोलंदाजी करताना रोशन पाहायला मिळतोय. राईट ऑफ द विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल आणि या ठिकाणी मात्र हलक्या हाताने स्टिअर केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि एक गजा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचं नक्कीच आपल्याला नुकसान भरावं लागेल. 2 धावेनं त्या जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा त्या या ठिकाणी अर्जित केल्या दोन्ही फलंदाजाने आणि नक्कीच एक समजदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. विवेकच्या माध्यमातून आल्याला एक चेंडूला हलक्या हाताने स्टिअर केलं आणि 2 धावा या ठिकाणी जमवल्या गेल्या. 21 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोनगरा संघ जर रोशन याचा जर विचार केला तर रोशनने पहिला चेंडू हाताळला. एक मोठा फटका दाखवायचा होता फलंदाज अजयाला. मात्र पहिल्या चेंडूवर अजय तंबूच्या आशयाला परतला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विवेक. आणि आल्या पहिल्या चेंडूवर एक सुरेख क्रिकेट पाहायला मिळालं. तर प्लीज गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल प्लीज जरा स्पीडअप करा मित्रांनो कारण आजच्या दिवसात आम्हाला सर्व सामने कव्हर करायचे. तर तिसरा चेंडू घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज. या ठिकाणी मात्र आमचे ऑफिशियल कळवतात की हा उजवी अशी सोडून चाललेला चेंडू एक अतिरिक्त धाव संघाच्या धावफलकात जोडली जाईल. एक आयती धाव मात्र मिळेल सोनगऱ्या संघाला. संघाचे धावफलक 1ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज रोशन. पुन्हा एकदा ऑफसाईडला काय फटका सजवलाय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येईल. क्षेत्ररक्षण करेल चेंडू फेकी करेल तोपर्यंत मात्र सहजरित्या 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातात. आणि जर आपण पाहिलं तर एक चांगलं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानात. जर विवेक सुरेख फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने सिंगल डबलने आपल्याला धावफलक हलतं करताना दिसतोय विवेक. पुन्हा एकदा लेग साईडने चेंडू या ठिकाणी स्टिअर केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो. विवेक काय फलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय आणि 3 चेंडूवर सातत्याने डबलच्या सहाय्याने 6 धावा या ठिकाणी अर्जित केल्यात आणि नक्कीच संघाला गरज देखील असेल अशा खेळाची. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं. एक धक्का नक्कीच लागलाय. त्याच्यानंतर मात्र अजय बॅक टू द पेव्हिलियन गेल्यानंतर नवीन आलेला फलंदाज विवेक सुरेख फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांकडे या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला. 7 धाव फलकावर लगावल्या गेल्यात आणि नक्कीच विवेकला देखील विचार करावा लागेल कारण आपण चांगली फलंदाजी करतोय चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतो आणि निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे षटक घेऊन रोशन आणि ऑफसाईडला या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र 1 धाव सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर पहिलं षटक संपलं जात आहे. धाव फलकावर धावा लगावल्या जात आहेत 8. तोपर्यंत मी संधी देईल डीजे मास्तरला. डीजे प्लीज. तर जर आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. रोशन यांनी पहिलं षटक हाताळताना 7 धावा खर्च केल्यात. एक मोठा हादरा दिला आहे. तर आतापर्यंत पाहिलं तर 21 धावाचं टार्गेट चेस करताना सोनगर संघ 7 धावसंख्येवर पोहोचला आहे. तर इथून पुढे चेंडू शिल्लक असेल 12 आणि आपल्याला धावा कराव्या लागतील. 8 धावा झाल्या. तर 12 चेंडू आणि 13 धावा आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण शिल्लक राहिले आहे सामन्यामध्ये. तर दुसरं षटक घेऊन
प्रफुल्ल सज्ज असेल गोलंदाजी मागवर, मात्र आमचे ऑफिशियल कळवत आहेत की हा उजवी स्टिक सोडून चाललेला चेंडू वाईट चेंडू येतोय आणि एक अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावफलक्यात जोडली जाते. संघाचं धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येच्या घरात. तर पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेट प्रफुल्ल सज्ज होईल आणि एक सुरेख चेंडू गतीने बेट केला आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. तर एक विकेट पाहायला मिळतोय आपल्याला. एक जो आतापर्यंत चांगला खेळ करत होता विवेक बॅक टू द पेव्हिलियन. तोपर्यंत मी संधी देईल डीजे प्लीज. आतापर्यंत जर पाहिलं तर प्रफुल्ल यांनी पहिल्या चेंडूवर मात्र एक स्वेर चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र विवेक जो चांगली फलंदाजी करत होता 7 या धावसंख्येवर परतावं लागलं विवेकला. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन कॅन्डिडेट मैदानात आपण पाहतोय महेश. तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला महेश. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चेंडूचा खेळ संपन्न झाला या षटकातला. तर दुसरा चेंडू घेऊन एकदा राईट ऑफ द विकेट प्रफुल्ल सज्ज असेल. हलक्यात फक्त स्टेअर केलंय, दिशा दिली कव्हर्स रिझनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल आणि चेंडू फेकी करेल. तोपर्यंत मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर होईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येच्या घरात. तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हातलतोय प्रफुल्ल आणि काही सुरेख गोलंदाजी आपल्याला करताना दिसतोय. प्रफुल्ल याने आतापर्यंत 4 चेंडू या षटकामध्ये टाकलेत. एक अतिरिक्त धाव एक वाईटच्या स्वरूपात धाव दिली. त्याच्यानंतर मात्र एक सिंगल पाहायला मिळाले आपल्याला महेशाच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर मात्र मनीष याला यष्टीचित केलं. तर बघूया आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. याच्या पुढून मात्र केवळ 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. तर 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. तर प्रफुल्ल पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट आणि या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता मात्र फटका फसला. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. फंबलिंग होत आहे आणि मित्रांनो पहा एक सहज सोपा झेल मात्र सोडला जातोय. मात्र नक्कीच मित्रांनो क्रिकेटमध्ये जर असा झेल सुटला तर संघाला महाग पडू शकतं आणि एक सहज सोपा झेल कुठल्याही प्रकारचं कॉलिंग मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याचाच जर आपण पाहिलं तर त्याचा मोबदला चुकवावा लागतोय आणि या ठिकाणी झेल मात्र धरणीला दान केला जातोय आणि जर पाहिलं तर झेल देखील सुटला आणि 2 धावा देखील या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला सोनगर या संघाला. तर संघाचे धावफलक जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येच्या घरात. तुमचा खेळ शेष असेल 12 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचतो. इथून पुढे जर पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक असेल आणि 8 चेंडूमध्ये आपल्याला धावा करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आपल्याला मैदानात पाहायला मिळते. तर परत एकदा प्रफुल्ल राईट मध्ये विकेट मारा करेल. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा तीच चुकी होते आणि नो चेंडू आपल्याला आमचे ऑफिशियल कळवतात की हा नो चेंडू आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंग
साईड लाईनचा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो, क्षेत्ररक्षण जरी पाहिलं तर एक सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मागच्या चेंडूवर एक झेल सुटला, 2 धावा लगावल्या गेल्या आणि पुन्हा एकदा नो चेंडू होता. मात्र झेल असे झेल क्रिकेटमध्ये होणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर आपण पाहिलं तर या नो बॉलने संघाचं धावफलक पुढे सरकेल. नो प्लस 1 2 धावा धावफलकावर लगावल्या जातील. संघाचं धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14च्या घरात. प्रफुल्ल एकदा पुन्हा सज्ज असेल, राईटामध्ये विकेट आणि हलक्या त्यानं स्टिअर केले कव्हर रिझनमध्ये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलेल आणि फेकी करेल. तोपर्यंत मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे. आणि मित्रांनो, काही सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता 15 धावा झाल्या आहेत. इथून पुढे 6 धावा आपल्याला करायचे आहेत आणि 7 चेंडू असा समीकरण या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आणि जर आपण पाहिलं फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज महेश आणि सुजय काय फलंदाजी करतात. तर मित्रांनो, शेवटचा चेंडू घेऊन प्रफुल्ल एकदा सज्ज असेल आणि या ठिकाणी बघा काय फटका केलेला आहे, काय फटका सजवला आहे अक्षरशः स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका येतोय, चेंडू जातोय सीमापार 6 धावांसाठी. डीजे सहा चेंडू बाकी ठेवून हा सामना जिंकलाय सोनगरे संघाने. की सुरेख फटका होता. 6 धावांची गरज असताना सुजयाच्या बॅटमधून आली एक मोठा फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड काय फटका खेळला आणि 6 धावेने आपल्या संघाला विजयी केले. तर पुढचा सामना पाहायला मिळेल कालभैरव क्रिकेट संघ गोवळेवाडी विरोधात कालभैरव क्रिकेट संघ कणगर्भ. तर कालभैरव क्रिकेट संघ गोवळेवाडी या संघाने टॉस विन मी विनंती करेल कालभैरव क्रिकेट संघ गोवेलेवाडी तर मी विनंती करेल कालभैरव क्रिकेट संघ गोवेलेकोंड संघाच्या संघ नायकाला प्लीज लवकर क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे. आणि कालभैरव क्रिकेट संघ आपले दोन्ही सलामीवीर प्लीज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. तर मित्रांनो, जास्त उशीर करू नका. मी विनंती करेल गोवेलेकोंड संघाच्या संघनायकाला प्लीज मैदानात त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जर आपण पाहिलं तर आपण पाहतोय रायगड रॉक्स मानाचा चषक पर्वत 2 या दुसऱ्या वर्षातील स्पर्धा. भाई साइड में कुछ करवाओ ना, कपड़े का या कुछ. इधर बहुत धूप आ रहा है, कैमरे पे कुछ भी नहीं दिख रहा. तर विनंती करेल जो पहिला सामना संपन्न झाला साई क्रिकेट संघ कलकीची वाडी विरोधात अमर क्रिकेट संघ सोनगर. तर सोनगर हा संघ या ठिकाणी विजयी झाला. आणि अजय आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच आणि आपल्याला गौरवण्यात येईल. तर अजय प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि मी विनंती करेल श्री कालभैरव क्रिकेट संघ गोवेलेकोंड संघाला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्याचबरोबर कालभैरव क्रिकेट संघ कणगर ब संघाच्या दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाठवायचं आहे. प्लीज आम्हाला सहकार्य करा. तर मी विनंती करेल प्लीज आमच्या या ठिकाणी आयोजन कमिटी कळवतात आम्हाला की एक इनिंगसाठी 15 मिनटं आपल्याला दिली जातील, एक षटकासाठी 5 मिनटं. तर प्लीज मी विनंती
संजय लेफ्ट ऑफ द विकेट आणि या ठिकाणी मात्र पहिला चेंडू येतोय सुरेख चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी पहिला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय आणि जर आपण पाहिलं तर कालभैरव क्रिकेट संघ कणगर ब संघाकडून सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सिद्धेश आणि अजय स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो सिद्धेशचा दाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज संजय काय सुरेख गोलंदाजी करतोय पहिला चेंडू आपल्याला या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळतोय 3 षटकांची लढत आणि आमचे आयोजन कमिटी कळवत आहेत की एक इनिंग संपवण्यासाठी आपल्याला 15 मिनिटं या ठिकाणी 15 मिनिटाचा अवधी असेल पहा काय फटका आलाय कवचच्या डोक्यावरून अक्षरशः हा चेंडू दिलाय चेंडू जातोय सीमापार येतो एक मोठा फटकार षटकार तर डीजे प्लीज रायगड रॉक्स आयोजित रायगड रॉक्स मानाचे जसं तर दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका लगावला सिद्धेश आणि 6 धावा दिल्या त्याच्यानंतर मात्र लागेल एक कणगर ब या संघाला मोठा लागतोय बॅक टू द पेव्हलियन परतावं लागेल सिद्धेशला पहिल्या चेंडूवर तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर हाताळत असताना संजय याने 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय दुसऱ्यावर एक मोठा फटका पाहायला मिळाला सिद्धेशच्या माध्यमातून तर त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आला राज आणि राजने या ठिकाणी मोठा फटका भिरकावला जरूर एक गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एक सोपा झेल या ठिकाणी झरणीला दान केला जातो अशा प्रकारचे झेल जर मित्रांनो आपण क्रिकेटमध्ये सोडले तर नक्कीच त्याचा नक्कीच एक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळेल कारण क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर परीक्षेत ज्याप्रमाणे एका धावेला निवडणूक मताला आणि तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव या ठिकाणी मात्र सहजरित्या पूर्ण फलंदाजाच्या माध्यमातून यानंतर होणारा सामना शिवप्रेमी क्रिकेट संघ मलईकोंड वर्सेस ज्ञानदीप क्रिकेट संघ आंबेड या दोन्ही संघांनी एक इनिंग झाल्यानंतर टॉसमध्ये टॉस करण्यासाठी यायचं तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संजय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईट ऑफ विकेट सज्ज होईल आणि सुरेख चेंडू या ठिकाणी मात्र आम्हाला पंच कळवत आहेत की डावी यष्टी सोडून चाललेला हा चेंडू एक धाव संघाच्या धावफलकात जमा होईल संघाचे धावफलक जाऊन पोहोचेल 9व्या धावसंख्येवर पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतो आपल्याला गोविलकोंड या संघाकडून संजय एक मोठा फटका आला जरूर त्याच्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी एक कमबॅक त्रिशा तुकाराम कालर यांनी रायगड रॉकसाठी सहकार्य केल्याबद्दल सन्मान चिन्ह देतील संदीप सावंत. त्रिशा तुकाराम कालर यांचं
सत्कार करतील संदीप सावंत. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये संजयने धावा खर्च केल्या आहेत 9 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी या ठिकाणी बाद करण्यात मात्र यशस्वी ठरला आहे गोलंदाज संजय. 2 मोठे हादरे या ठिकाणी दिले आहेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या कणगर या संघाला. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल दुसरं षटक घेऊन विवेक या ठिकाणी तर गोलंदाजी मार्कवर विकेट करतोय पहा या ठिकाणी गोलंदाज विवेक. पहिला चेंडू तर एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक विवेक. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर मात्र एक स्क्वेअर चेंडू, एक एक्स्ट्रा धाव संघाला मिळाली आणि आता मात्र मोठा फटका मारायचा होता. डान्सिंग डाऊन द विकेट मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय. या ठिकाणी फलंदाज बाद होईल. अजयला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागेल आणि या ठिकाणी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक झेल सोडला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर मात्र एक वाईट चेंडू, एक स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाला आणि तिसरा चेंडू हाताळत असताना एक पुन्हा मोठा हादरा देतोय. अजयला परतावं लागेल बॅक टू द पेव्हिलियन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. अभिषेक आपल्याला पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय शैलेश. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना संजयने धावा खर्च केल्या होत्या 9 आणि विवेक काही सुरेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडूच्या मोबदल्यात मात्र एक धाव खर्च केले आणि एक फलंदाजाला मात्र तो तंबूला बॅक टू द पेव्हिलियन पाठवण्यात यशस्वी झालाय. तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय क्रीजवर अभिषेक आणि स्ट्राईक एंडला मात्र असेल शैलेश. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल विवेक. षटकातील तिसरं चेंडू घेऊन राईट मध्ये विकेट मारा करेल तो फलंदाज अभिषेक याच्यासाठी. आता मात्र सोडून दिलंय आणि पंच आम्हाला कळवत आहेत. हा पुन्हा एकदा येतोय स्क्वेअर चेंडू. तर मित्रांनो, गोलंदाजाला घालून दिलेले निर्बंध आणि त्या निर्बंधाबाहेरचा हा चेंडू अक्षरशः स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतो आणि या षटकाचा विचार केला तर दुसरा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर वाईट चेंडूने संघाचं धाव जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येच्या घरात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. सबमरीन चेंडू पडल्यानंतर ज्या स्पॉटला चेंडू पडला त्याच लेंथने मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात आणि यष्टीरक्षक आपली चोख भूमिका पार पडतो. यष्टीच्या मागे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक सातत्याने करतात गोवलेवाडी कोंडचे गोलंदाज. मात्र फिल्डरची साथ मात्र त्यांना पाहायला मिळत नाही, कारण 2 झेल या ठिकाणी सहज सोपे झेल मात्र सोडले गेले. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि काय झेल ढिबलाय सुरेख झेल, कारण सोपे नसत असे ज्यावेळी आपण आणि सुरेख झेल या ठिकाणी टिपला जातोय. दत्तूरामच्या माध्यमातून एक सुरेख झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि संघाला हादरा लागतोय. चौथा हादरा लागतोय प्रथम फलंदाजी करताना कणगर ब या संघाला. आतापर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये विवेक दुसरे षटक हाताळत असताना चार चेंडू या ठिकाणी त्याने हाताळले आणि 2 धावा या ठिकाणी त्यांनी स्क्वेअरच्या मात्र या ठिकाणी 2 धाव
मात्र काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू, 2 निर्धाव, 2 विकेट आणि 2 स्क्वेअर असे चेंडू हाताळले गेले आहेत विवेकच्या माध्यमातून. तर राईटमध्ये विकेट पुन्हा एकदा विवेक सज्ज होईल मारा करण्यासाठी आणि पुन्हा एकदा पंच आम्हाला कळवत आहेत की हा देखील स्क्वेअर चेंडू असेल. लगातारचा या षटकातील तिसरा स्क्वेअर चेंडू जर आपण पाहिलं तर विवेकने 3 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये आणि 3ही धावा मात्र स्क्वेअरच्या माध्यमातून खर्च केले गेले आहेत. संघाचे धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येच्या घरात. युवराज सिंग याचा हा नंबर जर जो ICCचा वर्ल्ड कप झाला अक्षरशः त्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. इंडियाचा हा डावखुरा अष्टपैलू खेळाडू तर पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने हा चेंडू खेळून काढला, खोदून काढला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षकाने फील्ड केली. तोपर्यंत मात्र 1 धाव अर्जित केली गेली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. संघाचा धावफलक 1ने जाऊन पोहोचेल 13 धावसंख्येवर. जर आपण पाहिलं तर विवेक सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. सातत्याने गोवलेकोंड या संघाचा खेळ देखील चांगला मैदानात पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता, चेंडूला शॉर्ट आर्म पुल करण्याचा इरादा होता, मात्र इरादा पूर्णपणे उद्ध्वस्त करतो या ठिकाणी गोलंदाज विवेक. आणि दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न होताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. 13 या धावसंख्येवर संघाचे धावफलक 13 या धावसंख्येवर आपण पाहतोय. कणघर ब हा संघ 6.5च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमावल्या गेल्या होत्या. आणि आता मात्र तिसऱ्या षटकासाठी बघूया कोणत्या गोलंदाजाला पाचारण करतोय गोवेलेकोंड हा संघ. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेल गोवेलेकोंडच्या संघ नायकाला प्लीज मित्रांनो आम्हाला सहकार्य करा, स्पीडअप करा, कारण आपल्याला 15 मिनटं दिली गेली आहेत आणि या 15 मिनटामध्ये आपल्याला या ठिकाणी हा पहिला फर्स्ट हाफ या ठिकाणी या 15 मिनिटामध्ये आपल्याला पार पाडायचं. तर मी पुन्हा एकदा विनंती करेल प्लीज पंच आपण सुद्धा ताकीद करा. 15 मिनिटामध्ये आपल्याला पहिली इनिंग या ठिकाणी पाडायची. तर गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जात आहे. गोवेलेकोंड या गोलंदाज निलेश याला आणलं जात आहे गोलंदाजी मार्कवर. तर बघूया आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 6.5च्या सरासरीने धावा जमवण्यात यशस्वी झालाय कणघर ब हा संघ. राईटामध्ये विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, शॉर्ट आर्म पुल करायचा होता चेंडू, मात्र इरादे पूर्णपणे उद्ध्वस्त करतोय गोलंदाज निलेश. पहिल्या चेंडूवर एक चोरटी धाव पाहायला मिळतो. लेगबायच्या स्वरूपात पहिली धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे सरसावेल. 1 धावेने संघाचा धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. 14 या धावसंख्येवर संघाचा धावफलक जाऊन विसावतोय. तर पुन्हा एकदा निलेश सज्ज होईल. राईटामोर विकेट पंचांच्या डाव्या एसटीकडून. आणि आता मात्र बघा काय फटका सजवलाय. गॅपमधून चेंडू मात्र लांगॉनच्या दिशेने येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण फेकी करेल. तोपर्यंत पहा काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. काय कॉलिंग, जबरदस्त कॉलिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. खेळपट्टीवर आपण पाहतोय अभिषेक आणि रोहन असे 2 फलंदाज, अभिषेक आणि शैलेश, माफ करा, अभिषेक आणि शैलेश असे 2 फलंदाज कणघर या संघाकडून फलंदाजी करताना. आणि की सुरेख क्रिकेट पाहायला मिळतो. एकेरी दुहेरी धावेने संघाचा धावफलक सातत्याने पुढे सरसावताना पाहायला मिळतं दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर 16 या धावसंख्येवर पाहायला मिळेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी निलेश, 3 धावा या ठिकाणी निलेश आणि आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. तर मित्रांनो विनंती करा, स्पीडअप करा प्लीज. पुढचे 4 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या इनिंग मधले शेवटचे 4 चेंडू. तर तिसरं चेंडू घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला शॉर्ट आर्म पुल केले, मात्र त्या ठिकाणी डी मध्ये आपल्याला चेंडू या आपल्या जरा चेंडू मैदानात पाठवायचा आहे. चेंडू विनंती आहे आमच्या व्हॉलेंटियरला, चेंडू लवकरात लवकर मैदानात पाठवायचा आहे. तर डीच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. कारण जर आपण मैदानाचा विचार केला तर चौफेर मागच्या दिशेने बंद असलेले मैदान, मागच्या दिशेने केवळ आपल्या डीच्या स्वरूपात धावा मिळतो. तर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी निलेश 3 चेंडू या ठिकाणी निलेश टाकून झाले आहेत आणि 4 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं आणि शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आणि या षटकात जास्तीत जास्त धावा जमवणं हे काम असेल कणघर बीच्या दोन्ही फलंदाजाचं. काय फटका खेळलाय पहा, कव्हरच्या पॉईंटच्या डोक्यावरून फटका खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फंबल होतोय. एक गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र 1 धाव आपल्याला शॉट कळवत आहेत आमचे पंच, आमचे ऑफिशियल. केवळ 1 धाव या ठिकाणी मिळेल
फलंदाजी करणाऱ्या कनगर बी या संघाला 19 धावा दोन धावा मिळतील. एक शॉट 3 धावा धावून काढल्यात मात्र एक शॉट संघाचा धावफलक जाऊन पोहोचवेल 19 या धावसंख्येवर. केवळ 2 चेंडूचा खेळ शेष असेल या पहिल्या डावातला आणि निलेश पुन्हा एकदा सज्ज होईल राईटमध्ये विकेट. या ठिकाणी मोठा फटका दाखवायचा होता मात्र बॅटचा आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आणि त्या ठिकाणी मात्र चाललाय गली रिजनमध्ये हा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षण करतोय, त्यांचा आम्हाला कळवतात लेगबायच्या स्वरूपात ही चौथी धाव एक मिळेल. फलंदाजी करणाऱ्या कनगर या संघाला संघाच्या धावफलकाचा जर विचार केला तर 20 या धावसंख्येवर जाऊन झेपावते संघाचा धावफलक. आता जर पाहिलं तर निलेशने 5 चेंडू या ठिकाणी फेकून निलेश मात्र हॅलो तर जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना काळभैरव क्रिकेट संघ कनगर ब संघाने धावफलकावर धावा लगावल्या आहेत. 21-22 या धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आहे गोवेले कोण या संघासमोर. आणि मी विनंती करेन तर प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि विनंती आहे गोवेले कोण आपल्याला देखील आपले दोन्ही सलामीवीर प्लीज लवकरात लवकर मैदानात पाठवायचं आहे. तर मित्रांनो आपण पाहत आहोत रायगड रॉक्स आयोजित रायगड रॉक्स मानाचे चषक पर्व 2 ही स्पर्धा आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्याचा जर तर मित्रांनो आपण पाहिलं की पहिल्या तर
तर प्लीज स्पीडअप करा. कणगर बी संघ आपणास विनंती असेल, प्लीज 15 मिनिटं. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक. राईट मोद मारेल पंचांच्या डाव. गोल. नो बॉल है. अरे तो 2 मिनिट. तर मित्रांनो प्लीज स्पीडअप करा. विनंती आहे आपणास. पैसा छोटा भी पर्दा मिल जाएगा ना तर खाली. या ठिकाणी पंच आम्हाला कव. हाँ, एक ही साइड से इतना चाहिए अपने को खाली, क्योंकि यही साइड से दूसरे में. ठीक है जल्दी आ जाएगा तो अच्छा हो जाएगा.
हॅलो 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 मी विनंती करेल सोनगर संघाचे संघनायक आणि गोवेलेकोंड संघाचे संघनायक प्लीज दोन्ही संघनायक आमच्या टॉस का बॉस या कक्षामध्ये लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. मित्रांनो प्लीज आम्हाला सहकार्य करा. आजच्या दिवसात बरेचसे सामने आम्हाला कव्हर करायचे तर कृपया प्लीज आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. तर गोवेलेकोंड संघाचा संघनायक आणि सोनगर संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. प्लीज जरा स्पीडअप करा. जर आपण पाहतोय रायगड रॉक्स मानाचा चषक दुसऱ्या वर्षातील पदार्पणातील ही स्पर्धा आणि मॅन ऑफ द मॅचसाठी मी विनंती करेल गोवेलेकोंड संघाचा निलेश 16 वैयक्तिक 16 धावसंख्या करून आपल्या संघाला मात्र एक या अवॉर्डने गौरवित करण्यात येईल. तर मी विनंती करेल निलेश प्लीज आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. त्याचबरोबर गोवेलेकोंड संघाचा कर्णधार आणि
सोनगर संघाचा कर्णधार दोन्ही संघनायकाच्या संघनायकांना देखील विनंती असेल टॉससाठी आपण लवकरात लवकर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. तर आपण बघत आहोत रायगड रॉक्स आयोजित रायगड रॉक्स मानाचा चषक पर्व 2 या पर्व 2 मधील ही स्पर्धा. आपण पर्व 1 जर पाहिलं तर तर आपण पाहिलं जर पर्व 1 जे संपन्न पडलं पर्व 1 मधला विजेते संघ होता खामगाव निलेश बामणे यांचा संघ आणि हेदमलाई. तर विनायक हेदमलाई हा संघ उपविजेता होता. तर आपण पाहतोय दुसऱ्या वर्षातील ही स्पर्धा. मित्रांनो प्लीज लवकरात लवकर या ठिकाणी टॉस का बॉस या आमच्या कक्षामध्ये लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. सोनगर संघाचा संघनायक त्याचबरोबरीनं आता या ठिकाणी एक सामना पार पडला गोवेलेकोंड संघाचा संघनायक दोघांनीही लवकरात लवकर या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. कारण मित्रांनो स्पीडअप करा, आम्हाला बरेचसे सामने आजच्या दिवसात कव्हर करायचे कारण एक दिवसीय स्पर्धा आपण ही पाहतोय. एक सुरेख आयोजन, एक भव्यदिव्य आयोजन आपण पाहतोय रायगड रॉक्स या संघटनेच्या माध्यमातून. तर प्लीज तर आपण पाहतोय आजच्या दिवसातील आजच्या स्पर्धेतील तिसरा सामना रंगेल. अमर क्रिकेट संघ सोनगर विपक्ष श्री कालभैरव क्रिकेट संघ गोवेलेकोंड. आणि या ठिकाणी टॉस संपन्न झाला आहे. या ठिकाणी टॉस विन झाला आहे. सोनगरा संघ टॉस विन झाला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर सोनगर संघाचा संघनायक विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि दोन्ही आमचे ऑफिशियल देखील आम्हाला आज दिवसभरात मदत करतील. MCA पॅनलचे दोन्ही पंच पाहायला मिळतील. एका बाजूने इमरान आणि दुसऱ्या बाजूने सुरेश भाई आपल्याला पाहायला मिळतील आजची स्पर्धा कव्हर करताना. त्याचबरोबर आम्हाला आमच्या साथीला आहेत DJ ओवेश दिवसभर आम्हाला आमच्या साथीने सुमधुर संगीत ऐकवताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर लाईव्ह आपण पाहतोय RJ रजनीश यांचं लाईव्ह आणि रायगड रॉक्सचे अध्यक्ष सागर गोरिवले साहेब त्याचबरोबर अरविंद सिगवन साहेब सेक्रेटरी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. भव्य दिव्य आयोजन आणि नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीचं व्यासपीठ खूप कमी वेळाला पाहायला मिळतं. आपल्या विभागातील खेळाडूंना या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर खूप कमी वेळा परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळते आणि एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी उभारून दिलं आहे रायगड रॉक्स या संघटनेने. तर त्यांचं देखील या ठिकाणी आभार असतील. कारण मित्रांनो क्रिकेट म्हटलं तर महसला विभाग असो, माणगाव विभाग असो किंवा मंडणगड विभाग असो, मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः क्रिकेटचं वेळ असलेलं हे सगळे तालुके आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच तालुक्यातील आज हे क्रिकेटचे दर्दी प्रेमी, क्रिकेटचे दर्दी खेळाडू आणि क्रिकेटचे 16 संघ आपल्याला अशी नशीब आजमावताना पाहायला मिळतील या सामन्यामध्ये. मी दोन्ही आमच्या अंपायरना देखील विनंती करेल प्लीज स्पीडअप करण्यासाठी विनंती करायची आहेत. सोनगर संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती असेल मित्रांनो आपल्याला एक इनिंग या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी केवळ 15 मिनिटाचा अवधी असेल. प्रत्येक षटकामागे 5 मिनिटं असं या ठिकाणी आयोजन कमिटीने आपल्याला निर्बंध घालून दिले आहेत. आणि प्लीज मित्रांनो आम्हाला सहकार्य कारण आजच्या दिवसामध्ये आजचे एक दिवशी आपण ही स्पर्धा पाहतोय आणि सगळे सामने 3 षटकाचा खेळवण्याचा आमचा देखील या ठिकाणी ध्यास आहे. सो प्लीज आम्हाला सहकार्य करा. तर 3 षटकांचा सामना हा पाहायला मिळेल. 3 षटकं आणि 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय रायगड रॉक्स आयोजित रायगड रॉक्स मानाचे चषक पर्व 2 ही स्पर्धा भायंदर पूर्व येथील SN कॉलेजच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आपल्याला पाहतो ही स्पर्धा. तर मित्रांनो तिसरी सामना आपण पाहतोय आजच्या स्पर्धेमधील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कालभैरव क्रिकेट संघ गोवेलेकोंड विपक्ष सोनगर हे दोन्ही संघ आजच्या दिवसातील हे दोन्ही पहिल्या सामन्यातील विजयी संघ आहेत.
अरे देते था तर प्लीज मित्रांनो सहकार्य करा, विनंती आहे सोनगर संघाच्या संघनायकाला. प्लीज लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षक सजवून घ्या. प्लीज स्पीडअप करा. पंच आपण देखील ताकीद द्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि या ठिकाणी प्लीज एक सूचनापूर्वक एक विनंती लक्षात घ्या, जर एखादा गोलंदाज या ठिकाणी थ्रो गोलंदाज म्हणून घोषित केला जातो तर पूर्ण स्पर्धेमध्ये तो पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही. तर प्लीज या ठिकाणी लक्षात घ्या सर्व संघाच्या संघनायकांनी. तर सामना आपण पाहतोय, या ठिकाणी दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपल्याला सज्ज पाहायला मिळतील. आमचे ऑफिशियल देखील कळवतात सज्ज आहेत, या ठिकाणी आमचे स्कोरर देखील कळवतात की चला सामना सुरू करूया. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज अजय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय समीर. तर पहिला चेंडू या ठिकाणी मात्र स्टिअर केलं, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी मात्र थोडीशी दिरंगाई होती या ठिकाणी चेंडूफेकी करण्यात. तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे समीर यांच्या माध्यमातून. समीर आणि निलेश असे दोन फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला गोवेलेकोंड संघाच्या वतीने. तर गोलंदाजी मार्कवर